दलितांची सर्वांगीण विकास कामं होत नाहीत, बौद्ध विहार आणि रमाई घरकुलासाठी जागा उपलब्ध होत नाही आणि या इतर कारणानं जामखेड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3च्या महिला सदस्य सौ सुरेखा पोपट फुले यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत डोणगाव ग्रामपंचायत सरपंच यांना राजीनामा पत्र दाखल करत राजीनामा स्वीकारण्याची मागणी केली आहे। आधुनिक लहुजी सेना अहिल्यानगरचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पोपट फुले यांच्या पत्नी सौ सुरेखा पोपट फुले या जामखेड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3च्या दलित महिला ग्रामपंचायत सदस्य असून गेल्या 4 वर्षापासून त्या काम करत आहेत। मात्र त्यांच्या प्रभागासह गावातील इतर दलित वस्ती आणि दलितांच्या अपेक्षित रमाई घरकुलासाठी पर्यायी जागा तसंच दलितांच्या बौद्ध विहारासाठी जागा आणि इतर सेवा सुविधा अद्याप झाल्या नसल्यानं त्यांचा अपेक्षा भंग होत आहे आणि या सर्व नैराश्यातनं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त करण्याच्या हेतून आपल्या राजीनाम्याचे लेखी पत्र सरपंच ग्रामपंचायत डोणगाव यांना सादर करून राजीनामा स्वीकारण्याची मागणी केली आहे। तर त्यांच्यासोबत असणाऱ्या दलित महिलांनी आमचे प्रश्न पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। पाहूया त्या संपूर्ण घटनेचा आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। आपण उभे आहोत हे डोणगाव ग्रामपंचायतच्या या प्रांगणामध्ये आणि आपल्यासोबत काही महिला आहेत। यामध्ये प्रभाग क्रमांक 3ची सौ सुरेखा पोपट फुले या ग्रामपंचायत सदस्य आहेत। गेल्या 4 वर्षापासून त्यांचा ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभारही चालू आहे, सुरळीत चालू आहे। परंतु दलित वस्ती सुधार निधी, त्याचप्रमाणे गायकवाड वस्ती असेल, तुमची वाघबारी वस्ती असेल, त्याचप्रमाणे बौद्ध विहारासाठी काही क्षेत्र किंवा जागा या ठिकाणी उपलब्ध होत नाही। काही दलितांची घरकुले आलेले आहेत मंजूर होऊन, परंतु त्यांना ते घरं बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं ते प्रलंबित अनेक प्रश्न त्यांच्याबरोबर आहेत। ह्या प्रश्नांची सरबती सौ सुरेखा फुले यांनी केलेली आहे। वेळोवेळी ग्रामपंचायतीची पाठपुरावा केलेला आहे, परंतु कुठल्या स्वरूपाचा त्यांचा दलित वस्ती विकास निधी असेल, इतर बौद्ध विहाराचा निधी असेल, खर्च होत नाही आणि अनेक प्रश्न त्यांच्यासमोर सतावित आहेत। त्या परेशान झालेल्या आहेत। अखेर आता त्या पदाचा राजीनामा देण्यासाठी सज्ज आहेत। आपल्यासोबत काही त्या महिला घेऊन आलेल्या आहेत आणि नेमकं त्यांचं काय कारण आहे किंवा काय आहे त्या महिलांशी आणि सौ सुरेखा पोपट फुले यांच्याशी आपण चर्चा करून सर्व काही जाणून घेऊ। मी ग्रामपंचायतीचे सुरेखा पोपट फुले सदस्य आहे। 4 वर्ष झालं ग्रामपंचायतीची सदस्य झालेली मी, तर इथं निधी अजिबात काय काम केलेलं नाही। आम्ही मागासवर्गीय सुरेखा पोपट फुले आमच्या असं माहिती घेऊन कोणचे आम्हाला कशातच माहिती कामाची दिलेली नाही। त्याच्यासाठी आम्ही हे करून आम्ही राजीनामा देतो। मी माझा राजीनामा सरपंचाकडे दिलेला आहे, त्यांनी तिथं ह्याच्यात मंजूर करून द्यावं। आम्हाला रस्ता नाही, पाणी नाही, काय नाही, आम्ही कुठं पाणी प्यायचं, कुठं काय करायचं, इतकं तुम्ही मजूर करतात, पैसे हे करतात, मग कुठं जातात? आम्हाला अजिबातच काय नाही। आम्ही मरायला लागलो पाण्या वाचून। आम्हाला रस्ता नाही, गुडघ्यात केलं पावसात गाळ आणि पाय फासतात आमचं, आम्हाला चालता सुद्धा येत नाही। मग हे कुठं गेलं पैसे ही आमचं नीटनेट कसं? आम्हाला जागा नाही का? आम्हाला जर नाही ना मिळालं तर आम्ही आंदोलन करू। आम्हाला गाववाली काही जागा देत नाहीत आणि आम्ही पाया खणलाया, त्या पायाला सकट आम्हाला आडवी येतात। मग आम्ही राहायचं कसं आणि जायचं कसं कुठं? आणि नाही जर आम्हाला जागा नाही, आम्हाला घरं दिली तर आम्ही सरकारात जाऊन जीव देऊ। घरकुल दिलंय तर जागा का नाहीत म्हणत? मग जाग्याला नाही म्हणल्यावर मग आम्ही करायचं काय? मग आम्ही सरकारात जाऊन जीव देऊ। पोरांना घरं भेटल्यात, हे आमच्या जाग्यात इथं आम्ही राहतो, तिथं आम्ही लय दिवस झालं राहतो, म्हणजे 40-50 वर्ष झालं आम्ही त्या जाग्यात राहतो। माझी पोरं ऊस तोडतात, दोघांना 2 खोल्या आल्या। भाऊसाहेब सरपंच जे अध्यक्ष आहेत त्यांनी नारळ फोड आमची चेष्टा का केली? घरं बांधा म्हणले, परत का नाही म्हणतात घरं बांधायचे? आम्ही ऊस तोडणाऱ्याला घरं नाहीत का? ऊस तोडणाऱ्याला घर नाही तर ज्याला बंगला आहेत त्याला घर आहेत का? हॅलो, मी डोणगावचे वंचाबाई सुखदेव मोरे। मला घरकुल दिलं, पहिला हप्ता दिला, परत दुसऱ्या हप्त्याला काही मंजूर करेनात, ते म्हणतात मंजूर होत नाही। गावचे आहे सून मला हे काय देणार? माझं वयमान बघा किती आहे ते। माझं पोरगं एकटाही फिरत आहे, वाऱ्या काम करीत। मी ह्या बारीने डोणगावला येऊन घरकुल मागितलं, मंजूर झालं, मला दिलं। 15,000चा हप्ता दिला। मी सुरू केलं, त्यांच्या हाताने शब्दाने केलं सुरू, पण आता नडत आहे मला। मग मी कुठं राहायचं मला सांगा? आता एवढ्यात राहायलाच पर्याय नाही, मला जागा नाही, काय नाही, काय नाही। बोलू? हॅलो,
जागा दिली, घर खणलं, पाया भरला, तिथले पुढचं काय मला मंजूर व्हायना. मग मी आता कुठं बांधायचं, कुठं काय करायचं. मी पदर माझा खर्च करून कमऱ्या पुढच्या भिंती केल्या. तर ती म्हणतात आमच्याच्याने तुम्हाला रुपया नाही मिळत. मग जागा नाही आणि घरं नाही. मग मी करायचं काय? पुढचं सांगा मला. मग मी काय ठरवायचं? तुम्ही ठरवण्यात आम्ही जाऊ सरकारात, तिथं काय आम्ही करायचं ते करू. मग देशाला स्वातंत्र्य 75 पूर्वी तरीही ग्रामीण भागामध्ये दलितांचे प्रश्न जशाच तसे आहेत. आपण पाहिलं अतिशय दुर्दैवी करून ज्या वेदना आहेत या की दलित वस्तींच्या त्या काही महिलांना घरं मिळाली, मंजूर झाली, पण जाग्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या व्यथा आपल्याबरोबर मांडलेल्या आहेत. सुरेखाताईंनी आपली व्यथा मांडलेली आहे की विकास होत नाही म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. दुर्दैव आहे. या देशामध्ये आजही दलित वंचित राहतोय का, हा एक प्रश्न उपस्थित होतोय. प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करतंय का काही प्रशासकीय अडचणी आहेत, हा एक खरं प्रश्न बघण्यासारखा आहे. पण तुर्तास तरी आपण प्रशासनाला विनंती करू की ह्या गोरगरीब दलित वस्तीतील महिलांचे, इतर लोकांचे किंवा बौद्धविहाराचे प्रश्न त्यांनी मार्गी लावावेत आणि त्यांना न्याय मिळेल. अन्यथा ह्या लोकांनी आंदोलनाचा पावित्र्य घेतलेला आहे हे निश्चित आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश कुचेकर सर, प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, रायगड. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.